सोनिया गांधींची ममता बॅनर्जी यांना मोठी ऑफर। तृणमूल काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याची ऑफर। ममता बॅनर्जींना राष्ट्रीय उपाध्यक्ष बनवण्याचा प्रस्ताव। सूत्रांची माहिती। आकड्यांची जुळवाजुळव होत नसल्याने शिंदेंच्या ऑपरेशन टायगरला ब्रेक। ऑपरेशन टायगर राबवण्यासाठी शिवसेनेचा आकडा अपूर्ण। आकडा पूर्ण होण्यासाठी शिंदेंची ठाकरेंच्या खासदाराला मंत्रिपदाची ऑफर। गोकुळ गीते नाशिक विधान परिषद लढण्यावर ठाम। फडणवीस दिल्ली दौऱ्यावर असल्यानं गीते उपमुख्यमंत्री शिंदेंची घेणार भेट, तर अनेक नगरसेवकांचा पाठिंबा असल्याचा गीतेंचा दावा। नाशिक विधान परिषद निवडणुकीवरून महायुतीमध्ये नाराजीचा सूर। गोकुळ गीते यांना भाजपा पाठबळ देत असल्याची चर्चा। आज मुंबईमध्ये शिंदेंच्या शिवसेनेची महत्त्वाची बैठक। गिरीश महाजनांच्या ऑपरेशन ब्लू स्टारवरील विधानावर भाजपच्या वरिष्ठांची नाराजी। गिरीश महाजन यांची भूमिका वैयक्तिक। चहूबाजूने टीकेची झोड उठल्यानंतर भाजपचं स्पष्टीकरण। अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचा पहिलाच वर्धापन दिन। दिल्लीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण, तर अजितदादांच्या आठवणीत सुनेत्रा पवार भाऊक। मुंबईमध्ये प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या हस्तेही ध्वजारोहण। पंतप्रधान मोदींचा नवा महाविक्रम। पंडित नेहरूंचा सलग 4397 दिवस पंतप्रधान राहण्याचा विक्रम मोडला। केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मंत्र्यांकडून मोदींचं अभिनंदन। मुंबईमध्ये पुन्हा मराठी माणसाला डावलल्याचा प्रकार झाल्याचा आरोप। 25 लाखांच्या पॅकेजच्या जाहिरातीवर फक्त गुजराती आणि मारवाडी उमेदवारांची अट। मराठी एकीकरण समिती आक्रमक, कंपनीला विचारणार जाब। भोंदू अशोक खरात प्रकरणातील कथित अश्लील व्हिडिओ परदेशामध्ये अवघ्या 20 रुपयात विकल्याचा धक्कादायक प्रकार। सायबर पोलिसांनी तब्बल 74 टेलिग्राम ग्रुप्स शोधले। श्रीलंका, नायजेरिया, फिलिपाईन्समध्ये व्हिडिओ विकल्याची माहिती। बेस्टच्या ताफ्यातील ऑलेक्ट्रा या बसची होणार ब्रेक तपासणी। दादरमधील अपघातानंतर कंपनीला अहवाल सादर करण्याच्या सूचना। ब्रेकसह अन्य यंत्रणा तपासण्याचे निर्देश। सोलापुरात गोकुळ साखर कारखान्याविरोधात शेतकरी आक्रमक। 130 कोटी रुपयांच्या थकीत बिलासाठी जलसमाधी आंदोलन। 15 दिवसांपासून आंदोलन करूनही तोडगा न निघाल्यानं आंदोलक संतापले। मान्सूनचा वेग मंदावल्यामुळे तळ कोकणातच रेंगाळला। मुंबईकरांना मान्सूनची आणखी प्रतीक्षा करावी लागणार। मान्सूनच्या आगमनासाठी पुढील आठवड्याची वाट पाहावी लागणार। राज्याच्या धरणांमधील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर। राज्यातील सगळ्या धरणांमध्ये सध्या केवळ 25.79% पाणीसाठा शिल्लक। महाराष्ट्रावरील दुष्काळाचं सावट अधिक गडद।